पाडणारे उठतील पण कुणीही त्याला पाडणार नाही का? कारण स्वर्गातनं त्याला देवानी काम दिलेले आणि ज्याला स्वर्गातनं उभा केलेला आहे या धर्तीवरती त्याला कुणी पाडणार नाही, पण ज्याला मनुष्यांनी उभा केलेला आहे आज नाही उद्याच्याला तो पाडणार आहे. हालेलुया. तुमच्यासाठी कितीही ताकद लावली असेल, तुमच्यासाठी तुमचे शत्रू एकत्र आले असतील, हालेलुया, पण रोमकारांस 8व्या अध्याय 30व्या वचनामध्ये पौलुस म्हणतो जर देव तुझ्या पक्षात आहे तर तुझा विरोधी कोण? जर माझ्या पक्षामध्ये माझा देव आहे तर माझा विरोधी कोण? मी कुणाला घाबरणार नाही का? कारण माझा परमेश्वर माझ्या संगत आहे. घमंड करायचंय तर परमेश्वराला ओळखतोय म्हणून घमंड करा. वाईट गोष्टींसाठी घमंड करू नका, खोट्या कामांसाठी घमंड करू नका, माझ्याकडे लय पैसे आहेत म्हणून घमंड करू नका, माझ्याकडे करोडोंची प्रॉपर्टी आहे म्हणून घमंड करू नका, मी चांगल्या पदावर आहे म्हणून घमंड करू नका, मी माझ्या जिवंत देवाला ओळखतो म्हणून तुम्ही घमंड करा. हालेलुया. माझा देव मला माझा हात धरून तो चालवतो. जशी एक आई आपल्या मुलाच्या बोटाला धरून चालवती तसा माझा देव माझ्या बोटाला धरून चालवतो म्हणून मी घमंड करतो. हालेलुया. माझ्याद्वारे देव काम करतो म्हणून मी घमंड करतो.